तोय की तुमचे 2 शब्दांनी मनोगत पूर्ण करा. कारण दादा 38वं पर्व या स्पर्धेचं आहे. तब्बल 1989 मध्ये या खरतर स्पर्धेची सुरुवात झाली आणि आज 38वा हे पर्व असताना तुम्ही या ठिकाणी आलात. खरतर तुमचे मनोगत या सर्व जनतेला तुम्ही ऐकवा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या यांचे स्मरण करून ही स्पर्धा जी ठेवलेली आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की तुमच्या नावानेच सगळ्यांची मनं जिंकल्यात, तर ते खूप मोठं आहे. आणि इथं ज्या पद्धतीनं एवढ्या रात्रीही क्रिकेट रसिक म्हणजे क्रिकेटवरती अपार प्रेम करणारी लोक मी येताना बघितली की आजही 12 वाजून गेले तरीही लोक रस्त्यावरती बसून ते सामने बघायचं जे आवड आहे. आणि मला वाटतं या भागामध्ये बरीच वर्ष मी बघतो क्रिकेट ह्याच्यावरती खूप प्रेम केलं जातं. मला असं कबड्डी कमी दिसली इथं, पण क्रिकेटवरती खूप तुम्हा लोकांचं प्रेम आहे. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी मी जर कोणाच्या प्रेमाखातीर आले असेल, तो माझ्या जवळचा माझा शिष्य म्हणून योगी हा एकमेव असा माणूस आहे की राजकारणापलीकडे जाऊन खूप संबंध ठेवणारा आणि आमच्यावरती प्रेम करणारा माणूस आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक नेत्याला असा कार्यकर्ता, असा फॅन हवा असतो. आणि त्याच्या खातीर मी माझी कामं टाकून ठाण्यामध्ये जायचं होतं, पण मी बोललो त्याच्या स्पर्धेला नक्कीच येणार. आणि बऱ्याचशा लोकांना वाटलं होतं की मी पोचणार नाही एवढ्या रात्री, पण जे अशक्य आहे तेच करायची आम्हाला पण सवय आहे. आणि खऱ्या अर्थानं आजच्या स्पर्धेला तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना खेळाडूंना खेळच बघायचा आहे. आजच्या दिवशी उपस्थित आमचे सगळे जुने सहकारी असतील, आनंददादा असतील, आमचा नितीन असेल आणि इतर आमचे कैलास शेलार, बाकी सगळी मंडळी जी आजवर सगळी एकत्रच आहोत. आम्ही कुठेही असू आणि कुठल्या ठिकाणी असू, पण आम्ही मनाने पक्के शिवसैनिक आहोत सगळे. आणि हेच सगळ्यात मोठं सत्य आहे. त्यामुळं बाळासाहेबांच्या वचनावरती चालणारं आणि त्यांनी सांगितलेलं 80% समाजसेवा आणि 20% राजकारण याच्या पलीकडे जाऊन लोकांसाठी काम करण्याची आमची इच्छाशक्ती असे. या क्रिकेटवरती ही बाळासाहेबांनी खूप प्रेम केलं आणि त्यांच्या स्मृतीने आज इथं ह्या पद्धतीने स्पर्धा होतात. खरोखर या एवढ्या खेड्यापाड्यात तुमचं आयोजन नियोजन बघण्यालायक आहे की एखाद्या शहरातल्या ही स्पर्धेला लाजवेल अशा पद्धतीचा आवडतो. तुम्हा सगळ्यांना मी आजच्या दिवशी शुभेच्छा देतो आणि फायनलचा सामना चांगला बघायला मिळेल अशी आम्ही प्रत्येकाकडनं इच्छा करून मी माझे 2 शब्द संपवितो. आयोजकाचा मी आभार मानतो. त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. खरं तर या स्पर्धेमध्ये दादांची उपस्थिती अर्थातच हा दुग्धशर्करा आयोग आणि तुम्हा सर्व सामान्य जनतेने दादांची उपस्थिती बघितली आणि दादा